बंधू भगिनींनो, यानंतर आपण शालेय जीवनात तसेच महाविद्यालयीन जीवनात 10वी 12वी पदवी पदविका या परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा इथं मान्यवरांच्या हस्ते सत्कार इथं उपस्थित आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. त्यांची ओळख प्रमोद पवार सर करून देतील. कसं आहे, मी मुद्दाम वेगवेगळ्या व्यक्तींना दरवर्षी बोलवण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण करिअरच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या पुढे काही प्रश्न उभे असतात. काय करावं आणि काय नाही, स्वतःला एक वाटत असतं, होतं काहीतरी वेगळंच, प्रॉपर गायडन्स नसतो. तर अशा वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आली तर आपण नेमकं काय करू शकतो. कारण आता हे स्पर्धेचं युग आहे, त्याच्यामध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं अशी आपली पालकांची आणि समाजाची ही अपेक्षा असते. तर चेंबूरमध्ये राहणारी मुलगी मला कधीतरी भेटली होती. अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून ती माझ्याकडे आली होती. त्यानंतर तिने अनुपम खेर यांच्या ॲक्टिव्ह प्रिपेअर्स या अकॅडमीमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर ती वेगवेगळ्या पद्धतीने मॉडेलिंग, सिरियल्स याच्यामधून काम करू लागली. आता ज्याला आपण रॅम्प वॉक म्हणतो किंवा मॉडेलिंगचे शोज असतात, अशा कार्यक्रमातून ती भाग घेते. आणि वेगवेगळ्या, अर्थात याच्यामध्ये आर्थिक नियोजन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, तो चांगल्या पद्धतीने मिळतो. ज्यांना कोणाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यांनाही वेगळ्या पद्धतीने ती मार्गदर्शन करू शकते. अशी मानसी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली आहे. त्याबद्दल मी व्यक्तिशः तिचे आभार मानतो आणि तिला शुभेच्छाही देतो. धन्यवाद. बंधू भगिनींनो, महाराष्ट्राची 2 वेळा आहेत, म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की राजकारण आणि दुसरं आहे ते नाटक. या नाटकाला संगीत रंगभूमीची परंपरा जी आहे ती 100 वर्षाहून अधिक आहे. संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, संगीत संशय कल्लोळ, संगीत कट्यार काळजात घुसली, ते अगदी आतापर्यंत संगीत भागमती या नाटकातून आणि अलीकडच्या काळात झालेला चित्रपट कट्यार काळजात घुसली, ज्यामध्ये सचिन यांनी आफ्ताब हुसेन बरेलीवाले हा रोल केलेला आहे. तर त्यांच्या पुतण्याचा म्हणजे उस्मान ही व्यक्तिरेखा साकार करणारे सिने आणि नाट्य कलावंत श्रीयुत चिन्मय पाटसकर आज इथं उपस्थित आहेत. आपण त्यांचा दोघांचाही सत्कार करणार आहोत. मी भागवती साळुंके इयत्ता 10वी, तुला मिळालेले गुण आहेत 93.80%. अल्लाबक्ष इनामदार, साहिल अल्लाबक्ष इनामदार इयत्ता 10वी, त्याला मिळालेले गुण राजाराम कुतेकर. देवेंद्र राजाराम कुतेकर इयत्ता 10वी, 91% मार्क्स. सत्कार करावा. यानंतरचं नाव आहे अपूर्वा देवचंद कोळी. अपूर्वा देवचंद कोळी इयत्ता 10वी. यानंतर निहार संजय वर्धन, निहार संजय वर्धन इयत्ता 10वी, 27 संजय वर्धन. त्यानंतरचं नाव आहे रजत राजेंद्र सकपाळ. रजत राजेंद्र सकपाळ 10वी परीक्षेत 85. रामचंद्र गायकवाड, अमृत रामचंद्र गायकवाड 84.40%. ऋषिकेश संजय आगवणे उपस्थित नाहीये. चाळके सुचिता चंद्रकांत चाळके उपस्थित नाहीये. पराडकर इयत्ता 10वी, 80.80%. पराडकर. मानसी मॅमना विनंती करतो की त्यांनी तिचा सत्कार करा. प्रशांत शिरवाडकर इयत्ता 10वी, 77.80%. प्रशांत शिरवाडकर. मी ओंकार अशोक पवार, ओंकार अशोक पवार इयत्ता 10वी, 70.80% गुण मिळालेले.
भिगिष्टे इयत्ता 10वी 70% गुण मिळालेले आहेत. आता यानंतर 12वी परीक्षेत अर्जुन वानेकर इयत्ता 12वी 79% गुण मिळालेले आहेत. उपस्थित नाहीये. यानंतर मान्यवरांना स्थानापन्न बनवण्याची विनंती करतो. यानंतर गेल्या 4 वर्षांमध्ये स्थापना झाल्यापासून 4 वर्षांमध्ये रुपये 4 कोटीची डिपॉझिट आपल्या एका शाखेने जमा केली आहे आणि यांचं एनपीए हा 0 आहे. ही खास उल्लेखनीय बाब आहे आणि ही शाखा आहे जिचा वर्धापन दिन आहे. ती शाखा आहे उमरज शाखा. उत्कृष्ट शाखा म्हणून आज आपण त्यांचा इथे सत्कार करणार आहोत. उत्कृष्ट शाखा सत्कार उमरज शाखा. मी श्री मोहिते साहेबांना विनंती करतो. जरा जोरदार टाळ्यांनी एकदा प्रोत्साहन देऊया आपण यांना. अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट दैनंदिन ठेव प्रतिनिधी सत्कार. उत्कृष्ट दैनंदिन ठेव प्रतिनिधी 6.5 ते 7 लाख. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण प्रोत्साहन दिले. 15 वर्ष निर्भय इनामदार. धन्यवाद. दुसरं सातारा शाखेचं एक नाव आहे शर्मिला नीरज गायकवाड. शर्मिला नीरज गायकवाड यांचं महिन्याचं कलेक्शन आहे जवळजवळ 6 लाख रुपये. 6 लाख रुपये. यानंतर अध्यक्षांच्या परवानगीनं ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्याचा विषय आहे. सभासदांना काही विधायक. अक्षय नवले डेली कलेक्शन अध्यक्षांना विनंती करतो आणि सत्कार करावा. टाटा पॉवर आणि आपल्या संस्थेकडे थोडंसं डिपॉझिट करावं अशी त्यांना विनंती करतो. केलेलं आहे. शाहीर म्हटलं की गप्पावर थाप पडते, पण आपण सर्वांनी हातावर थाप देऊन जोरदार टाळ्या वाजवून. यानंतर ऍडव्होकेट सुरेश यादव. ऍडव्होकेट सुरेश यादव यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. माननीय अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. एकदा टाळ्या उठवल्या. आरोटे सरांना मी विनंती करतो की इथे माननीय अध्यक्ष आरोटे सरांचा सत्कार करत आहेत.
मार्गदर्शन मिळत राहावं यासाठी आम्ही अश्विनी देवगड यांचाही सन्मान होईल. कलाकार सत्कार झाला पाहिजे. धन्यवाद पाटील साहेब. उत्तमराव यादव अनेक संस्थांचे संचालक अरुण फडके मांगल्य सहकारी पतसंस्था अरुण फडके त्यांचाच सन्मान आहे फोटो कमी किमतीत फिरायचं असेल तर काकांच्या बरोबर जायचं. नाही बाकी खाली येऊ का आपा बरं आपा सतीश मी देतो. मुंबई बँकेचे शिंदे साहेब धन्यवाद. सन्मान होत आहे नाना प्रतिसाद नाना सयाजी शिलार यांचा सन्मान आता होतोय. पत्रकारांचे सन्मान झाले तसं आपण समजूया कारण प्रत्येकाला येताना आपण फुल दिलेलंच आहे सोनचाफ्याचं आहे आणि ते सुद्धा थोडा वेळ आहे. प्रमोदजी मी ज्येष्ठ नागरिकांसाठी घोषणा करतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकांना भूक लागली. आपण जे ज्येष्ठ नागरिक इथे आहात तुम्ही त्या एखाद्या जर संघात असाल ज्येष्ठ नागरिक संघ तर गेली 6 वर्ष अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंमेलनात मी कार्यक्रम करतो आहे. तो दरवर्षी या चांगलेत. आय एम सो एक्साइटेड. बरं का जगन्नाथ इज सो वंडरफुल. मोहिते सर चार्मिंग प्रिन्स. नॉट नुसतं मुंबईमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. जसं बोलतायत ना जगन्नाथमध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट घालाल का? होय का नाही? होय. आणि जे किती सगळे आता ब्रांचेस जे उघडलेत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ते आहेत गोल गोल आकार. होय ना? सो व्हॉट आय वॉन्ट टू से इज आय एम सो प्राऊड. मला खूपच
आवडते जगन्नाथ, आय लव्ह जगन्नाथ, आणि तुम्हाला सगळ्यांना प्रेम आहे जगन्नाथवर, होय का नाही? हाऊ स्वीट. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, पण मी सांगणार की मी आय हॅव फॉलन इन लव्ह विथ जगन्नाथ, आणि माझे FD पण आहेत जगन्नाथमध्ये, आणि आज माझी घरं, माझी मुलं जी लग्न झालेली आहे ते जगन्नाथमुळे, आणि तुमचं पण होईल हे मी तुम्हाला आश्वासन देते. आणि तेवढ्यात 3 गोष्टी मला जे सांगायचे आहेत आता. अभिनंदन जगन्नाथ, आणि आज जो ईद आहे त्याच्यावर मी सगळ्यांना शुभेच्छा देईन, मुसलमान बांधवांना. आणि गणपती बाप्पा मोरया त्यांच्याबद्दल पण मी शुभेच्छा देईन. आणि परत जे शिक्षण मुलांना जी प्राइजेस मिळाले त्यांना पण अभिनंदन. ते आम्हाला सुद्धा पुढे पुढे घेऊन जाऊ द्या, आणि सगळ्यांना असं उमटू द्या. हे माझं एक छोटंसं म्हणणं आहे. दॅट्स ऑल. थँक्यू. गॉड ब्लेस यू. जय हिंद, जय माता, जय भीम, जय जगन्नाथ, जय थँक्यू मॅम. यानंतर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल? बँकेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा. आजच्या मीटिंगचे अध्यक्ष महाराज, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र राजेंद्र मोहिते साहेब, महाराष्ट्राच्या खेड्यापाड्याच्या अनेक विभागातून आलेले सहकारातले माझे सहकारी बंधू, आणि या ठिकाणी जमलेल्या बंधू आणि भगिनींना, या पुस्तकामध्ये ज्या बँकेच्या ब्रांच आहेत ह्या जर वाचल्या तर सर्वसामान्य माणसाला आश्चर्य वाटण्यासारखं. कारण आम्ही सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना पहिली मुंबई बँक बघितली, फार मोठी माणसं, सगळंच वेगळं, आणि बाकीच्या काही संस्था पाहतो. आमच्या समोर अबोधी बँकेच्या शाखा जास्ती आहेत, त्याच्या पाठोपाठ आमच्या जगन्नाथच्या बऱ्याच ब्रांच आहेत या मुंबई शहरात, या महाराष्ट्रात. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मला कधीही विसरून चालणार नाही की कोणत्याही संस्थेमध्ये संचालक मंडळी आणि स्टाफ जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा असतो. आणि हा सहकारी संस्था या संचालक 5-6 असतात किंवा 10-12 असतात, पण या संस्था कर्मचारी वर्गच मोठा करतो. हे आम्ही संस्थेमध्ये काम करणारी मंडळी लवकर विसरतो, पण तेही विसरून चालणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 30 वर्षापूर्वी त्या सायनच्या कोपऱ्यामध्ये असणारी एक ब्रांच, मच्छी मार्केटच्या पुढे, त्याच्या आता किती 15 का 20 ब्रांच झाल्या साहेब? 18 ब्रांच झाल्या. 35 वर्षापूर्वी हा तरुण राजेंद्र मोहिते, 35 वर्षापूर्वी हा ते मनोहर कोऑपरेटिव्ह, आमच्या मामाची पतपेढी पलीकडच्या कुर्ल्यात आहे, मनोहर मामा फाळके. आमचे मामा का म्हणतो की त्यांच्या बरोबर आम्ही 25-30 वर्ष सतत काम करत आलो सहकारामध्ये. आणि तिथे एक कॅशियर होते, हा तडबीडवरून येणारा तरुण मुलगा, आणि नंतर त्यांचे मामा ह्या मनोहर मामा फाळकेकडे यायचे, खराडे पाटील, आणि त्यांनी ह्या सगळ्या कामाचं या तरुण मुलाला बाळकडू पाजलं, आणि या संस्थेचा वटवृक्षात रूपांतर झालेलं तुम्हाला मला दिसत आहे.
आता इथे ॲडव्होकेट पाटील कराडचे आले तर त्यांचा सत्कार केला ते मी पाहिलं. ॲडव्होकेट पाटलाचं नाव घेतलं, मला आमच्या बाळासाहेब पाटलाची आठवण आली. कारण बाळासाहेब पाटील हे पी डी पाटलांचे चिरंजीव, आमच्या कराडचे आमदार आहेत. ते राजकारणात उलटं पालटं बरंच झालं, पण आमदार बाळासाहेब पाटील. सांगण्याचा हेतू असा की आपल्या जिल्ह्यातली माणसंच फार वेगळ्या पद्धतीने असतात. काम करणारी मुलं काम करत राहतात, पण त्या कामाला वास येता कामा नये अशा पद्धतीने. या तडबीड, कराड तालुक्यात गाव साहेबाचं तडबीड ही शुराची भूमी. तडबीडचे छत्रपतीच्या सैन्यामध्ये सरसेनापती होते आंबीरराव मोहिते, ते तडबीडचेच होते. त्यामुळे आम्ही तडबीडला सुराची भूमी म्हणतो. मित्र, बराच वेळ झालेला या मीटिंगला आणि जास्ती बोललं, पण या तरुण मुलाचं जर दादा किंवा मोठे साहेब असते तर त्यांनी राजेंद्र मोहितेची पाठ कोपाटली असती. हे कधी तुम्हाला मला विसरून चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मी बराच वेळ बोललो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पिढीचं काम करत आहेत. 17-18 शाखा आहेत, अजूनही 5 शाखा निघणार आहेत. आम्ही प्रतीक्षानगरमध्ये जी शाखा आहे त्या शाखेमध्ये आमचं शाळेचं, संस्थेचं आणि आमचं स्वतःचंही खातं आहे. आणि त्या ठिकाणी जे मामा काम करतात, मामासाहेब फाळके, ते अतिशय आपुलकीने या ठिकाणी जिव्हाळ्याने काम करतात. त्यामुळं आपुलकी, जिव्हाळा या पतपेढीमध्ये अगदी सुरुवातीपासून आहे. तेव्हा पुन्हा एकदा मोहिते साहेबांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी मुलांचाही सत्कार केलेला आहे. त्याच्यामध्ये आमची एक कन्या आहे आणि त्यांच्या पतपेढीमध्ये आमचे विद्यार्थी काम करत आहेत. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. तुमची पतपेढीची अशीच भरभराट हो. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवरांचं आभार आणि समोर बसलेल्या जगन्नाथ सोसायटीतील सर्व वीरांना आणि वीरांगणांना माझा मानाचा मुजरा. मगाशी मी आलो तेव्हा मला वाटतं पवारसाहेब निवडणूक प्रक्रियाबद्दल बोलत होते. त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, फक्त निवडून आले एवढंच शब्द ऐकलं, पण बिनविरोध निवडून आले असं काही मला काय ऐकायला मिळालं नाही. आणखीन दुसरं एक महत्त्वाचं की मॉडेल बायलॉजमुळे आपल्याला संचालक कमी करावे लागले. तेव्हा पूर्वी मला वाटतं 21 संचालक होते आणि आता किती 11 ना. तर उर्वरित संचालकांना माझी विनंती आहे की नाराज होऊ नका. तुमच्यासाठी मला खास मोहिते साहेबांनी संस्थेत बोलवलं. म्हटलं अरे सल्ला सभासद वाढवायचं म्हटलं तर घाबरले ते सगळे. की आपल्याला, कारण माझ्याबरोबर जी काल मंडळी होती आणि आनंद एवढ्यासाठी आहे की आज ते संचालकात नसले तरी माझ्याबरोबर आहेत आणि उद्या देखील ते माझ्याबरोबर आहेत. यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मला बोलून त्यांनी आपल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत 21 संचालक मंडळाचं पोटनियम दुरुस्ती केलेले आहे. आणि कृपया करून नाराज झालेले संचालक कुठल्याही महाराजाकडे न जाता पोटनियम मंजूर व्हायची वाट पाहावी आणि त्या संदर्भामध्ये मोहिते साहेब नक्कीच विचार करतील. आणि 21 संचालक म्हटले तर खूप झाले, कारण कोणकतीत मलाही संचालक व्हावं असं गपचूप सुमरीत बसलेले सभासदांचा देखील राष्ट्रपती कोविंद सारखा समावेश कदाचित आपले मोहिते साहेब करतील अशी आशा आहे. हा विनोदाचा भाग आहे. बरं ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. दुसरं एक
यावर्षी मला वाटतं खेळते भाग भांडवल फार कमी आहे, तर नोटबंदीमुळे थोडासा प्रभाव पडलेला आहे. पण ह्या सर्व शाखा आणि शाखेतले अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग जर बघितली, जर एक शाखा 4 करोड एका वर्षात वाढवू शकते, तर मला वाटतं पुढच्या वर्षी 18 शाखा किती करोड वाढवतील आणि 200 करोडचा टप्पा मोहिते साहेब पार करतील पुढच्या वर्षी, अशी गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतोय. आणि श्री स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी राहो अशी सदिच्छा व्यक्त करतोय. जाता जाता मी येताना मला एक सोनचाफ्याचं फूल भेटलं, म्हणून मी एक थोडीशी 1 मिनिटाची श्री स्वामी समर्थांची चारोळी तुमच्या पुढे सादर करते. कारण बाहेर बाप्पाचं वातावरण आहे, इथे स्वामींचं वातावरण आहे आणि मी लवकर रजा घेणार आहे, कारण घरी मला आरतीला जायचं आहे. आणि इथे जाताना म्हटलं पूजामय वातावरण करून जाऊया, तेवढ्यासाठी ही स्वामींची चारोळी मी तुमच्यासाठी घेत आहे. काय आहे हो माझे अक्कलकोट, काय आहे हो माझे अक्कलकोट, तुम्हास नाही ठावे, ज्याने जावे तिथे स्वामी नाम घ्यावे. समाधी दर्शन ज्याने घ्यावे, समाधी दर्शन ज्याने घ्यावे, त्याने समाधान पावे. भजनी बसता त्याने आनंदी डोही नावे, भजनी बसता त्याने आनंदी डोही नावे. महाप्रसाद जो चाके, महाप्रसाद जो चाके, तृप्त त्याने व्हावे. महाप्रसाद जो चाके, तृप्त त्याने व्हावे. अक्कल सोडता त्याच्या डोळ्यात पाणी यावे. अक्कलकोट सोडता त्याच्या डोळ्यात पाणी यावे. तुळशीदास म्हणे, पवार साहेब, तुळशीदास म्हणे, या हो या स्थळी, जावे तुम्ही एक तरी वेळी, तेव्हा गोष्ट कळेल तुम्हा त्यावेळी. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मोहिते साहेब राजा घेतो, मी चाललोय, जरा पूजा आहे. धन्यवाद सर्वांचं, पुन्हा एकदा आभार. महाप्रसाद पण आहे ना? खाण्याच्याच गोष्टीकडे सगळं ध्यान कसं. हॅलो. गणपती बाप्पाच्या सुंदर अशा दरवर्षीच्या मंगलमय वातावरणामध्ये जगन्नाथ पतसंस्थेची ही 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे. अतिशय मंगल वातावरणामध्ये, उत्साही वातावरणामध्ये नेहमीप्रमाणे ज्यांच्या नावातच राज आहे असे या संस्थेचे सरसेनापती, कारण त्या गावाला परंपरा आहे सरसेनापतीची, हंबीरराव मोहिते साहेबांनी छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी केली, ते कर्तृत्व केलं. आणि आज त्याच गावचे सुपुत्र राजेंद्रजी मोहिते सहकार क्षेत्रात तलवारबाजीच करत आहेत आणि आपल्या गावाचं नाव रोशन करत आहेत. त्याबद्दल सर्वांनी पुन्हा एकदा एक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या विश्वासू सहकार्यांना घेऊन हा जगन्नाथाचा रथ दरवर्षी वेगळ्या प्रगतीपथावर चालत आहे आणि तो असाच अनंत काळ चालत राहावा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आम्हा सर्वांना दरवर्षी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता येत आहे, हे आमचं भाग्य आहे. सतत हसमुख, सतत चैतन्य भरलेला हा माणूस आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवलं जात आहे. ही आपल्यानी त्यांची मैत्री आहे, हा आपल्या जीवनातला आनंद आहे.
आणि म्हणून जगन्नाथ पतसंस्था अशीच उत्तरोत्तर आपल्या प्रगतीचा आलेख वाढवत जावो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार, जय जगन्नाथ. या क्रेडिट सोसायटीच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष, या सभेचे अध्यक्ष माझे मित्र माफ करा राजेंद्रजी मोहिते, उपाध्यक्षा अर्चनाताई कदम, आदरणीय येडके साहेब, मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे मानसीताई म्हात्रे, प्रमोदजी पवार साहेब, चिन्मयी पाटसकर, सर्व सन्मान्य आणि या संस्थेचे उपस्थित सर्व सभासद गण. आज या ठिकाणी मी सर्वप्रथम या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे आपणा सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं अभिनंदन करतो. आपल्याला माहीत आहे एखाद्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे त्या ठिकाणी या संस्थेने वर्षभरात केलेला लेखाजोखा असतो आणि हा लेखाजोखा आपल्यासमोर मांडला जातो सभासद म्हणून. एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहतो आणि या संस्थेचं जी प्रगती आहे ही प्रगती आपल्यासमोर मांडली जाते आणि आपण त्याचा थोडीशी माहिती घेतो. आपण या संस्थेत बसलेले आपल्यासमोर बसलेले संस्थेचे विश्वस्त असतात, त्यांनी कशाप्रकारे काम केलेलं आहे आणि आपली उपस्थिती ही दाखवते की या संस्थेचं करोडो लोकांचा विश्वास या ठिकाणी संपादन केलेला आहे. आणि अशाच प्रकारे ही संस्था या ठिकाणी 200 करोडचा टप्पा गाठेल असं मी या ठिकाणी मला वाटतं. त्याचबरोबर या संस्थेच्या भांडवलामध्ये खेळते भांडवलामध्ये थोडीशी वाढ झालेलीच आहे, नाही असं नाही, 13 कोटीनं मला वाटतं वाढ झालेली आहे. नोटबंदीचा गडांतर असताना सुद्धा आपण या ठिकाणी वाढ केलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं काम आहे. संस्थेची थकबाकी या ठिकाणी कमी आहे. NPA ची तरतूद संस्थेने 100% केलेली आहे. आणि हे कधी होतं, घरातला कुटुंबप्रमुख ज्यावेळी चांगला असतो आणि आपलं घर कसं चालावं, आपल्या घरातली सर्व माणसं घरातला व्याप कसा चालावा, संसार कसा फुलावा असं ज्यावेळी तो कुटुंबप्रमुख पाहतो, अशा प्रकारे या संस्थेच्या चेअरमॅनने या ठिकाणी अध्यक्षांनी हे कामकाज पाहिलेलं आहे, त्यांच्या सहकार्याने पाहिलेलं आहे. म्हणूनच हा संस्थेचा एवढा विकास झालेला आहे आणि या संस्थेचं चांगल्या प्रकारची भरभराट झालेली आहे या ठिकाणी. आणि मी या ठिकाणी अशाच प्रकारे संस्थेची भरभराट हो, संस्थेच्या शाखा महाराष्ट्रभर वाढो अशा या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि 2 मिनिटं म्हणजे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शुभेच्छा विद्यार्थ्यांना. थँक्यू. मी श्रीयुत जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र मोहिते, संस्थेचे संचालक माझे गुरु सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक माननीय श्री प्रमोद पवार, माझी समक्षेत्री म्हणजे कलिग मानसी, रंगमंचावरील व्यासपीठावरील रंगमंच चुकून सवय लागली म्हणून व्यासपीठावरील सर्व संचालक, सर्व सभासद बंधू भगिनींनो, आज या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला सुद्धा थोडीशी फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे. माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आमची स्वतःची फर्म आहे, माझे आजोबा एका बँकेचे संचालक होते, चेअरमनही होते. त्यामुळे अशा आर्थिक संस्थेच्या निवडणुका किंवा सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा
यांना उपस्थित राहण्याचा माझा अनुभव जुना आहे, पण मी आजपर्यंत पहिल्यांदा अशी संस्था बघितली आहे ज्याची सर्वसाधारण सभा इतक्या शांततेमध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे आणि इतक्या पटकन संपूनही गेलो सगळं. नाही तर वादावादी भांडण, नाही माझा मुद्दा हा आहे, अशा पद्धतीनं अंगावर फक्त तलवारी द्यायचे बाकी असतात की मग मजाच येते. आणि खरं तर विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मला थोडं ऑकवर्ड होतं, कारण आजपर्यंत मी निगेटिव्ह रोलच जास्त केलेले आहेत. एक घडलेला प्रसंग सांगतो 2 मिनिटातच. एका दिग्दर्शकांकडे, मी सुप्रसिद्ध मोठे दिग्दर्शक होते, काम मागायला गेलो होतो. तेव्हा अगदी नवीन होतो आणि माझ्याबरोबर आणखीन एक मुलगा, माझी त्याची ओळखही नव्हती, पण तोही आला होता. तोही नवीन होता, काम मागायला आला होता, पण त्याच्यापेक्षा मी सिनियर होतो, एवढं मात्र नक्की. तर ते दिग्दर्शक त्यांचं सीन घेत होते. एका सीनचं शूटिंग चालू होतं. मला बसायला सांगितलं, त्याही मुलाला बसायला सांगितलं. त्याच्याबरोबर एक त्याची मैत्रीणही होती जी काम मागायला आली होती माझ्यासारखीच. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या दिग्दर्शकांचं काम चालू होतं. ते काम संपलं, तो सीन संपला आणि दिग्दर्शक आमच्याकडे आले व आमची ओळख करून घेतली. आधी मी थोडंफार काम केलेलं आहे त्यांना सांगितलं होतं आणि आमच्या एका मध्यस्थांनी त्यांच्यापर्यंत ही बातमी नेलेली होती की या चिन्मय यांनी केलेलं आहे काम. तर त्या मुलासमोर आधी त्यांनी मला सगळ्यात प्रश्न विचारला, तू काय काय केलेलं आहेस? आता मी आमच्या इंडस्ट्रीच्या भाषेत उत्तर दिलं, सर मी 2 बलात्कार केलेत, 2 दरोडे घातलेत आणि 3 वेळा जेल, आता एक कोर्ट केस चालू आहे. म्हणजे आमच्या भाषेत सांगितलं, म्हणजे त्यांना माझा अनुभव विचारायचा होता. मी माझा अनुभव सांगितला निगेटिव्ह रोल मधला. त्यांना कळलं मला काय सांगायचं होतं ते, ओके म्हणाले. पण माझ्या शेजारी जो मुलगा बसला होता, जो काम मागायला आला होता, त्याला वाटलं हा गुंड आहे का काय, हा उघड उघड सांगतोय मी अशा गोष्टी केलेल्या आहेत. तो घाबरला. त्यानंतर माझं विचारून झाल्यानंतर त्या दिग्दर्शकांनी त्या मुलाला विचारलं, त्याला उत्तर देता येईना की हा ही दिग्दर्शक असा आहे का काय, असं त्याला माझ्यामुळे वाटायला लागलं. असा किस्सा माझ्या बाबतीत घडलेला आहे. त्यामुळे मला खरंच लहान मुलांना किंवा मुलांनाच एकूणच बक्षीस देताना थोडं ऑकवर्ड वाटतं की काय आदर्श घेणार आहेत मुलं माझ्याकडून, माहिती नाही. पण ठीक आहे, माझं व्यवसाय वेगळा, माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे आणि वैयक्तिक आयुष्यात तसं न करण्याचा मी काटेकोरपणे प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं म्हणजे अजूनही आपल्या मराठी माणसांमध्ये, खास करून मराठी माणसांमध्ये, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन यामध्ये खूप गल्लत केली जाते. सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग या 3 गोष्टी कशासाठी असतात, कशासाठी करायच्या असतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही. आता तुमच्या सगळ्यांच्या हातात अहवाल आहे. आपण बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणा या गोष्टीसाठी FD कडेच वळतो. आपल्या समोर ताजं उदाहरण आहे, सगळ्यात जास्त मुदत ठेवी आहे संस्थेमध्ये. तो सगळ्यात सेफ आपल्याला गोष्ट वाटते, पण मुदत ठेवींकडून मिळणारे रिटर्न्स आणि बचतीमधनं मिळणारे रिटर्न्स, बचत ही कशासाठी असते? रिटर्न्स मिळण्यासाठी बचत नसते, दुसऱ्या कुठल्या तरी मोबदल्याच्या स्वरूपात रिटर्न्स मिळण्यासाठी, परतावा मिळण्यासाठी बचत असते. उदाहरणार्थ तांदूळाच्या डब्यात ठेवलेले 10 रुपये हे कशासाठी असतात? 2 दिवसांनी कोणीतरी पाहुणा येणार आहे, त्याच्यासाठी एक्स्ट्रा चहा आणायचा आहे, 10 रुपयाची पुडी आणायची, तेवढ्यासाठी छोटी अमाऊंट आहे. गुंतवणूक कशासाठी असते? आता माझंच उदाहरण घ्या. माझा मुलगा 2 वर्षाचा आहे. मला जानेवारी महिन्यामध्ये त्याची फी भरायची, पुढच्या जून महिन्यामध्ये. त्याच्यासाठी आत्ता मला मिळणारे पैसे मी कुठेतरी कोणत्या तरी स्वरूपात वाचवून ठेवणं याला गुंतवणूक म्हणायची. आणि मी रिटायर झाल्यानंतरचं माझं आयुष्य त्यावेळच्या महागाई दरानुसार व्यवस्थित, आज जो 50 रुपये किलो उदाहरणार्थ गहू मिळतोय तो त्यावेळी 500 रुपये किलो मिळेल. मी रिटायर झाल्यानंतर मला रेग्युलर इन्कम बंद होईल, मिळणार नाही. माझा पगार जो काही आहे तो बंद होणार आहे, पेन्शन माझं कमी असणार आहे, पण मला तो 500 रुपये किलोचा गहू त्यावेळी घेता आला पाहिजे.
वयोमानानुसार माझ्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील, त्याच्यासाठी औषधाचा खर्च मला करता आला पाहिजे, त्याच्यासाठी आत्तापासून आर्थिक नियोजन करणं, मला माझी मिळकत असेल त्या मिळकतीतला काही ठराविक भाग दर महिन्याला न चुकता काढून ठेवणं, याला आर्थिक नियोजन म्हणतात. हे ज्याला समजलं त्यांनी या अर्थकारणावर म्हणा किंवा त्याच्या आयुष्यावर विजय मिळवला, अशी उदाहरणं अनेक आहेत. तर मला असं वाटतं मोहिते साहेब आणि प्रमोद दादा, मी नक्की असं सुचवीन की या गोष्टी सहज सोप्या पद्धतीनं आपल्या सगळ्या सभासदांना कळाव्या. म्युच्युअल फंड आहे, काही शेअर्स आहेत, काही डिबेंचर्स आहेत, काही इक्विटी शेअर्स आहेत, इतरही. गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा फंडा, सगळ्यात पहिलं गुंतवणुकीचं वाक्य म्हणजे सगळी अंडी एका टोपलीत ठेवायची नाहीत. म्हणजे आपल्याकडे 100 रुपये असतील तर ते 100च्या 100 रुपये एकाच वेळी एफडी मध्ये टाकायचे नाही. त्यातले 10 रुपये एफडी मध्ये टाकायचे, 10 रुपये म्युच्युअल फंडात टाकायचे, 10 रुपये करंट अकाउंटला जमा करायचे, त्यानंतर 10 रुपये रिकरिंगला ठेवायचे, असं करत करत 40 रुपये स्वतःला ठेवायचे, 60 रुपये अशा पद्धतीने ठेवायचे. तरच तुम्ही तुमच्या स्वतःचं आर्थिक नियोजन करू शकता. आणि हे अगदी आपल्या छोट्यातल्या छोट्या सभासदालाही कळावं, याच्यासाठी एक मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक तक्ता म्हणा किंवा असे वर्ग जर का आपल्याला घेता आले तर आपण आपल्या पतसंस्थेकडून, आपल्या सोसायटीकडून ते अवश्य घ्यावेत असं मी सुचवीन. आज मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद चिन्मय सर. आता या पुढचा विषय आहे माननीय आपले अध्यक्ष राजेंद्रजी मोहिते सर यांना मी आपले विचार मांडण्याची विनंती करतो. सुधाकर घाणेकर अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आपले आज 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित व्यासपीठावरील माझे संचालक, सहकारी, सल्लागार, शाखा सदस्य समिती, कर्मचारी वर्ग, डेली कलेक्शन प्रतिनिधी, विद्यार्थी मित्र, सन्माननीय बंधू भगिनींनो आणि आज खास कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे चिन्मय पाटसकर मानसी म्हात्रे आणि सूत्रसंचालन केलेले भरत चव्हाण, या सर्वांचा, तसे दैनंदिन आपले विविध संस्थेचे पदाधिकारी, ठेवीदार, विद्यार्थी मित्र, आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याबद्दल तुमच्या सर्वांचा मी ऋणी आहे. यश मिळवणे सोपे असते व ते सतत टिकवणे ही फार अवघड गोष्ट आहे. जगन्नाथ संस्था गेली 30 वर्ष प्रगतीपथावर आहे. जरी जगन्नाथ संस्थेचा मी अध्यक्ष नात्याने धुरावात असलो तरी हे सर्व तुमच्या सहकार्याने व आशीर्वादाने शक्य झाले. जगन्नाथ संस्थेची प्रगती आतापर्यंत संस्थेच्या ठेवी 128 कोटी, कर्ज वाटप 95 कोटी, गुंतवणूक 45 कोटी, खेळते भांडवल 157 कोटी, संमिश्र व्यवसाय 250 कोटी. संस्थेला सतत 30 वर्ष ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. संस्थेचे सभासद 23,000 आहेत. संस्थेचे एकूण ठेवीदार 43,000 आहेत. संस्थेचे कर्जदार 8,000च्या वर कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेच्या 18 शाखा कार्यान्वित आहेत व 5 शाखेंना मंजुरी मिळाली आहे. या वर्षी नवीन संस्था लवकरच ओपन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या संस्थेने पतसंस्था म्हणून आपली ओळख न ठेवता विविध सामाजिक उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे. आरोग्य शिबिर, शैक्षणिक सहली, ज्येष्ठांचा सत्कार, विद्यार्थी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार, हळदी कुंकू समारंभ, अंध अपंगांना मदत, आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम आम्ही नेहमी घेत असतो. आजपर्यंत संस्थेच्या प्रगतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांचे सहकार्य आहे. अनेक सामाजिक राजकीय विभागात काम करणाऱ्या समाजसेवकांनी, कलाकारांनी, साहित्यिकांनी
आध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राच्या मान्यवरांनी तसेच कर्मचारी, संचालक, सल्लागार या सर्वांनी मदत केली आहे. हा जगन्नाथाचा रथ असाच घोडदौड करीत राहील हा मी तुम्हाला विश्वास देतो. आपल्या जास्तीत जास्त आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची संस्था जगन्नाथाचा हा रथ असाच हे प्रगतीपथावर राहील एवढे बोलून माझे मी 2 शब्द सांगतो. यानंतर मी श्रीयुत सतीश नागवेकर यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी इथे विनंती करतो. नमस्कार. आभार प्रदर्शन करण्यापूर्वी हे आमच्या जगन्नाथ पतसंस्थेचं गुपित तुम्हाला आता कळलं असेल की आमच्या अध्यक्षाने आता भाषण केलं आणि जेवढे आकडे मांडले एकही आकडा कागदात वाचला नाही, किती तोंडपाड आहेत. आणि त्यांची एक खासियत आहे, प्रत्येक सभासदाचं नाव संपूर्ण वडिलांच्या नावासहित सगळ्यांची पाठ असतात. कर्जदाराचं, त्याच्या जामीनदाराचं, सभासदांच्या सर्वांची नावं पाठ असतात. असे आमचे अध्यक्ष आहेत. तर मी आज सर्व सभासदांचे, उपस्थित असलेल्या सर्व ठेवीदारांचे, सभासदांचे आज अत्यंत आभारी आहे संस्थेच्या वतीने. कारण आज बकरी ईद आहे, सुट्टीचा दिवस आहे, सकाळची वेळ, तरी आपला वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आज आपल्याला जे पाहुणे लाभलेत, खऱ्या अर्थाने आज मी असं म्हणेन की बऱ्याच आपल्या मीटिंग नंतर पहिल्यांदा असे पाहुणे लाभले की जे खरोखरच आपल्या AGMच्या लायक भाषण करणारे पहिले पाहुणे, की त्यांनी खरोखर असं वाटलं की बाबा एखाद्या बँकेच्या मीटिंगसाठी पाहुणे बोलवले, त्याप्रमाणे त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी काही मुद्दे मांडले, ते खरोखरच चांगले होते. ते सर्वांनी विचारात घ्यावेत असं मी म्हणेन. आणि मी त्यांचेही आभार मानतो, कारण त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं आज आपल्याला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि ज्या मानसी म्हात्रे त्यांचे बी आभार मानतो की त्यांनी पण वेळात वेळ काढून, त्यांना पण मला वाटतं पुढे एक शूट होतं, त्या शूटिंगसाठी ते इथून लवकरात लवकर निघून गेल्या, पण त्यांचेही मी आभार. आणि ह्यानंतर राष्ट्रगीताने आजचा कार्यक्रम संपेल. आणि आणि ज्यांनी सूत्रसंचालन आज खरंच सुंदररित्या सूत्रसंचालन केलं असे भरत, त्यांचंही मी आभार मानतो की त्यांनी खरंच चांगलं सूत्रसंचालन केलं. आणि आता सर्वांनी एक विनंती आहे, सूत्रसंचालक भरत यांचा सत्कार करतील आपले प्रमुख पाहुणे चिन्मय पारसकर. सर्वांना एक नम्र विनंती आहे की जाण्यापूर्वी प्रत्येकाने आपण जे खाली जेवण ठेवलं आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि आता राष्ट्रगीताने आजचा कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करतो. हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की
क्या करेंगे?